हॅलो. 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 हां बोला. सावंत मॅडम नमस्कार. हां नमस्कार. आदर्श ताडे बोलतो, बीजेपी जिल्हा उपाध्यक्ष. हां बोला. काय ते रोज पत्रकार मॅडम तिकडे येऊन आपल्या शहराची अशी अवस्था दाखवतात. काय तुम्ही तिकडे त्या पत्रकारांना अडवणूक करता? दुसरी गोष्ट तिकडे महिलांसाठी काही सुविधा नाहीत आणि लोक पण डॉक्टर पण तिकडे वेळेवर अवेलेबल नसतात अशा तक्रारी आहेत नागरिकांच्या. मॅडम काय परिस्थिती आहे? डॉक्टर्स इथे 24 तास अवेलेबल असतात सर. जोशनाताई ऐका ना, हे बघा मी एक भाऊ म्हणून एक तुम्हाला सांगतो. मागच्या वेळेस आपण कैलास पवार सर होते तेव्हा आपण क्लिअर केली एक गोष्ट नगरपालिकेत, मला आठवतं. माझी एक विनंती काय हां. तुम्हाला, तुम्ही ना अशी अडवणूक करू नका लोकांची तिकडे येणाऱ्या. ते शेवटी ते पब्लिक प्लेस आहे का कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे मॅडम, मला सांगा ना. पब्लिक प्लेस आहे ना ते. हॉस्पिटलमध्ये एखादी सुविधा नसेल तर लोक बोलणारच ना. हां मग बोलू दे ना, मी कुठं नाही बोलते सर. तुम्ही कोणाला तिथे शूट नाही करू देत किंवा काय नाही. अहो ते परिस्थिती सुधारणार कशी? जे लोकप्रतिनिधी त्या गोष्टी कळणार नाही तिकडे लोकांचं लक्ष जाणार कसं? आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे आता लोक प्रश्न इथे आमदारांवर प्रश्न उपस्थित करतात. तिथल्या नगर भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर प्रश्न उपस्थित. सत्तेत आम्ही ते तिकडे लोक आम्हाला प्रश्न विचारतात तुम्ही काय करता. आता मला 4 फोन येऊन गेले त्या लेडीजचे ज्यांना त्या व्हिडिओमध्ये आहेत त्या. त्याला दादा तुम्ही असताना आमच्यासोबत असे प्रकार होतात. मग याला काय मॅडम काय म्हणायचं? सर तुम्ही आहे ना, तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये आहे का? मी हॉस्पिटलला नाही अजून, मी भिवंडीला आहे. माझ्या जरा एक पक्षाची मीटिंग होती, पण मला आता फोनवर फोन चालू आहेत मॅडम. तिथे परिस्थिती काय आहे? तेच मी तुम्हाला सांगायचं आहे सर. ते फोनवर मला नाही सांगता येणार तुम्हाला. नाही तुम्ही ठीक आहे, आलात तर ऐका बरं मी तुम्हाला उद्या नक्की येऊन भेटतो. फक्त माझी विनंती आहे ताई तुम्हाला, माझ्या ताई म्हणून एक विनंती करतो की तुम्ही ना थोडंसं ते लोकांची अडवणूक बंद करा. आणि दुसरी गोष्ट तिथे डॉक्टर्स नसतात वेळेवर वगैरे, ह्या तक्रारी जर खोट्या असतील तर तुम्ही ते लोकांना एकदा क्लिअर करा की बाबा अशा काही गोष्टी नाही. आता पुढच्या गुरुवारी 100% आम्ही तिकडे व्हिजिट करूच. पण मॅडम तुम्ही थोडी अडवणूक करू नका लोकांची तिकडे प्लीज, माझी विनंती आहे तुम्हाला. मी कोणाचीही अडवणूक करत नाही सर. काय मी माहिती तुम्हाला मॅडम पण तुमच्या बोलले होते. हां हां आता मी तुम्हाला पण बोलले होते, वॉर्ड ही प्रायव्हेट प्लेस आहे. हां हां वॉर्ड मध्ये शूटिंग करू शकत नाही कोणी. नाही ते बाकी तुम्ही हॉस्पिटलच्या प्रिमायसेस मध्ये ते शूटिंग मॅडम त्या करतात. वॉर्डमध्ये लेडीज वॉर्डमध्ये कोण जात नाही, पण ते लेडीज पत्रकार आहे ना मॅडम शेवटी. आणि आता तिथे बघा आता लेडीज पत्रकार जरी असले तरी हां. बाकीच्या लेडीज आहे, हां. त्यांच्या प्रायव्हसीचा प्रश्न आहे ना सर. अहो मॅडम ते राईट टू प्रायव्हसी आम्हाला पण कळतो, पण काय माहितीये का काही गोष्टी हां. असतात तुम्ही पण त्याचा विचार केला पाहिजे ना. तुम्ही काय करा मॅडम, ऐका ना, म्हणजे मग उद्या मी कैलास पेशंटचा पवार विचार ऐका ना, करते ना सर. ठीक आहे त्यांनी ऐका ना, मी काय बोलतो तसंही ना सर, आता ऐका ना, मी आता लिहूनच देणार आहे की माझ्याकडे चार्ज नको म्हणून. मॅडम तसं मी आता 8 तारखेपर्यंत थांबते. मी 8 हां. तारखेला मी लिहून देणार आहे. माझा एक राऊंड आहे मॅडम हा महत्वाचा. आमचा मी लुकआउट आहे लिहून देणार आहे का? सर. हां. माझ्या गोष्टी कोणाला कळतच नाही तर मी काय करणार. आणि छोट्या छोट्या गोष्टी सीएस सर म्हणत जातात, सीएस सर मला झापतात. मी का मॅडम झाप तसं घेऊन घेऊ? मॅडम माझं कामच नाही सर ते. ताई काय माहितीये का, माझं तुमच्या कामच तक्रारी नाहीये, ऐका ना, त्याच्यामुळे मी आता तुमच्या रेजिग्नेशनच देऊन टाकणार आहे. तुमच्या तक्रारी आहेत ना ताई, हे बघा मी